In this lecture, we will discuss domestic electric circuit. हा खूप छोटासा टॉपिक आहे, छोटीशी कन्सेप्ट आहे, सर्वांनाच माहीत आहे, पण आपल्याला डिस्कस तर करावीच लागेल, म्हणून आपण आज थोडीशी डिस्कस करणार आहोत. डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे हाऊस होल्ड सर्किट. म्हणजे काय? जे आपल्या घरामध्ये वायरिंग्स आहेत, फॅन, ट्यूब, टीव्ही, हे सर्व इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, त्याला आपण म्हणतो हाऊस होल्ड सर्किट. तर पहा, मग हे दोन प्रकारे जॉईन करता येतं. नंबर 1, सिरीजमध्ये पण जॉईन करता येतं आणि पॅरलल मध्ये पण जॉईन करता येतं. आता तुम्ही शिकला आहात व्हॉट इज सिरीज अँड व्हॉट इज पॅरलल. सिरीज म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये लगेच येत असेल एका पाठोपाठ एक इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जोडून तयार केल्यानंतर जे सर्किट तयार होईल त्याला आपण म्हणतो सिरीज सर्किट. आणि नेक्स्ट पॅरलल, हे सर्किट असेल पॅरलल सर्किट. तर पहा, वाय सिरीज और वाय पॅरलल किंवा वाय नॉट सिरीज, वाय नॉट पॅरलल, या 4 क्वेश्चनचे आन्सर्स आपण याच्यात पाहणार आणि हा छोटासा टॉपिक संपवणार. तर पहा, सुरुवात करूया सिरीज. पहा, वेन वी डिझाईन इलेक्ट्रिक सर्किट, ज्यावेळेस आपण कुठलं इलेक्ट्रिक सर्किट डिझाईन करत असतो कुठल्या तरी एका फंक्शनसाठी किंवा त्याच्यापासून काहीतरी आउटपुट घ्यायचा असेल तर आपण काय करतो, सर्वप्रथम ते सर्किट डिझाईन करतो. अँड वी शुड कन्सिडर वेदर सिरीज सर्किट इज यूज ऑर पॅरलल सर्किट इज यूज. म्हणजे ज्यावेळेस कुठल्या तरी एका हेतूसाठी आपण इलेक्ट्रिक सर्किट डिझाईन करत असतो त्यावेळेस आपल्याकडे 2 ऑप्शन असतील, एक सिरीज असेल आणि एक पॅरलल असेल. मग ते सर्किट सिरीज नुसार डिझाईन करायचं की पॅरलल नुसार डिझाईन करायचं. तर पहा, काही वेळेस सिरीज कॉम्बिनेशन चांगलं असतं, काही वेळेस पॅरलल कॉम्बिनेशन चांगलं असतं. पहा, आपण दिवाळीमध्ये बिल्डिंगला लाइटिंग करतो, छान दिसावा म्हणून काय करतो, लाइटिंग. म्हणजे इथे एक बल्ब असतो, इथे एक बल्ब असतो, इथे एक बल्ब असतो, इथे एक बल्ब असतो, इथे एक बल्ब असतो आणि असे हजारो बल्ब असतात. त्यावेळेस काय करतो पहा, आपण सिरीज कॉम्बिनेशन यूज करतो. का पॅरलल कॉम्बिनेशन का नाही यूज करायचं, सिरीज कॉम्बिनेशन का यूज करायचं? तर पहा, ज्यावेळेस ती आपण मोठी लॉंग बल्ब असणारी जी माळ असते ती घेतो आणि पूर्ण बिल्डिंगवर आपण स्प्रेड करतो, त्यावेळेस पहा काय होतं, आणि त्याला एकच स्विच असतं आपल्या घरातून. ते ऑन केलं सर्व लाइटिंग ऑन होते, ते ऑफ केलं की सर्व लाइटिंग ऑफ होते. तर हा आहे त्याचा फायदा सिरीजमध्ये यूज करण्याचा. पहा, जर हा बल्ब हा बल्ब हा बल्ब हा बल्ब जर पॅरललमध्ये यूज केला तर पॅरललमध्ये प्रत्येक बल्बसाठी एक वेगळं स्विच असेल. मग तिथे हजारो बल्ब असतील, 1000 बल्बसाठी आपल्याकडे 1000 स्विच अवेलेबल करावे लागतील. म्हणजे 1000 बल्ब चालू करायला आणि 1000 बल्ब बंद करायला एक दिवस जाईल. तोपर्यंत आपली दिवाळी संपून जाईल. ज्या दिवाळीसाठी आपण हा एवढा साज करत असतो ती दिवाळी संपून जाईल एवढी 1000 बल्ब चालू करण्यामध्ये आणि ते बंद करण्यामध्ये. मग हे एफर्ट वाचवण्यासाठी आपण काय केलं, सिरीज कॉम्बिनेशन प्रिपेअर केलं आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ते सर्व बल्ब जोडून आपण एकाच स्विचवर ते चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण यशस्वी झालो. तर पहा, एकच याच्यातून करंट जाणार, याच्यातून करंट जाणार, याच्यातून करंट जाणार, असे 1000 बल्ब मधून तो करंट जाणार, इकडे सर्किट कंप्लीट होणार, ऑफ ऑन एकाच प्लेस पासून होणार. म्हणून आपण सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. डेकोरेटिंग बिल्डिंग्स, ट्री ॲज ड्युरिंग फेस्टिवल्स, ट्री पहा क्रिसमस ट्री लाइटिंग लावून आपण त्याला चमकवतो त्यावेळेस सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. बिल्डिंग डेकोरेट करत असताना सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. दिवाळीमध्ये सिरीज कॉम्बिनेशनचा यूज करून जी इलेक्ट्रिक माळ बनवलेली असते या बल्बची ती आपण यूज करतो. मॅरेज फंक्शनमध्ये सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. फक्त एकच फायदा आहे, एकाच स्ट्रोकमध्ये चालू, एकाच स्ट्रोकमध्ये बंद. नाहीतर मग तुमच्याकडे हे 1000 आहेत, 2000 बल्ब असतील तर काय करायचं, 2000 स्विच, 2000 वेळेस ऑन, 2000 वेळेस ऑफ. सकाळी
ऑन करायला सुरुवात झाली, शेवटचा बल्ब संध्याकाळी चालू करावा लागेल आणि नंतर लगेच बंद करायला सुरुवात. हे होऊ नये म्हणून आपण सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. म्हणूनच कुठे सिरीज कॉम्बिनेशन फायदेशीर आहे, कुठे पॅरलल कॉम्बिनेशन फायदेशीर आहे, ही आहे छोटीशी कन्सेप्ट. Series circuit is also safer because current in it is smaller. नंबर 2, पहिला बेनिफिट समजला, एकाच ठिकाणाहून चालू बंद. दुसरा बेनिफिट, a series circuit is also safer because current in it is smaller. तुम्हाला हे माहित आहे, आपण सिरीज कॉम्बिनेशन शिकलो आणि पॅरलल कॉम्बिनेशन पण शिकलो, R1 R2. तर याच्यामध्ये R इक्विव्हॅलंट काय असतो, R1 प्लस R2, म्हणजेच R इक्विव्हॅलंट काय झाला, इन्क्रीज झाला. जर R इक्विव्हॅलंट इन्क्रीज झाला म्हणजे V इज इक्वल टू IR. R इन्क्रीज झाला तर करंट काय व्हायला पाहिजे, डिक्रीज. म्हणजे या सर्किट मधून जाणारा करंट स्मॉल असेल, छोटासा करंट या सर्किट मधून फ्लो होत असेल. व्हेरॅज जर ते सर्किट आपण पॅरलल यूज केलं, R1 R2, इथे बॅटरी, तर काय होईल, यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. काय होईल, R इक्विव्हॅलंट पॅरलल मध्ये काय होतो, डिक्रीज. मग R डिक्रीज झाला तर V इज इक्वल टू IR. R डिक्रीज झाला तर करंट काय होणार, इन्क्रीज. म्हणजे या सर्किट मध्ये करंट फ्लो, more amount of current is flown in this circuit in parallel combination and small amount of current is flown in this circuit because resistance increases in this circuit and here resistance decreases. Equivalent resistance of parallel combination is less, whereas equivalent resistance in series combination is more. फास्ट होत असेल तर सांगत जावे, स्लो जात असाल तरी पण तुम्ही सांगत जावे, कारण तुमच्यावर अवलंबून आहे. मी एक नॉर्मल ॲव्हरेज स्पीडनी जातो, सर्वांनाच फायदेशीर ठरेल अशा स्पीडनी जातो. तुम्ही पण सांगणं गरजेचं आहे, सर्वांनी मिळून पुढे जायचं आहे. बट देर इज अ प्रॉब्लेम इन दिस सिरीज लाइटिंग सर्किट. दिस इज बिकॉज इफ वन बल्ब गेट्स फ्यूज. पहा, हा फायदा झाला, हा फायदा झाला. नाउ ड्रॉबॅक. सिरीज सर्किट म्हणजे वाय नॉट सिरीज सर्किट. सिरीज सर्किट का यूज नाही करायचं त्याचं पण कारण समजून घ्या. का यूज करायचं त्याचं कारण आपण समजून घेतलं. कारण स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इज यूज. एकाच वेळेस कमी वेळेत आपण टोटल नंबर ऑफ बल्ब चालू करू शकतो, बंद करू शकतो एकाच स्ट्रोक मध्ये. नाउ वाय नॉट. तर पहा, आता 1000 बल्ब मी काढणार नाही, 1 2 3 4 5 बस. ही बॅटरी सप्लाय, हे बल्ब, हे सर्किट. काय होईल पहा, हा जर बल्ब खराब झाला तर, हा बल्ब खराब झाला तर काय होईल, इथून पुढे करंट फ्लो होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. मग एका छोट्याशा चुकीमुळे हे टोटल सर्किट काय होईल, बंद पडेल. कारण इथे ब्रेक झालं सर्किट, इथे सर्किट ब्रेक झाल्यानंतर करंट इथे येऊन स्टॉप होईल, पुढे करंट जाणार नाही. इथे येऊन करंट थांबेल, इथे सर्किट ब्रेक झाल्यामुळे तो करंट पुढे जाणार नाही. त्यामुळे 1000 पैकी एकही बल्ब डिफेक्टिव्ह निघाला, एक बल्ब डिफेक्टिव्ह निघाला तरी पण बाकीचे 999 एवढे बल्ब काम करणार नाहीत, कारण त्यांना करंट पोहोचणार नाही. कारण इथे कुठेतरी एका ठिकाणी सर्किट ब्रेक झालेलं असेल. तर पहा, हा एक ड्रॉबॅक. त्याच्यासोबतच दुसरा ड्रॉबॅक पहा. आता इथे आपल्याकडे 1000 बल्ब आहेत. हा बल्ब खराब झाल्यामुळे बाकीचे 999 बल्ब पण बंद पडणार. मग जो वायरमन आहे तो येईल, 1000 बल्ब कधी तो चेक करेल कोणता खराब झाला आणि कोणता चांगला आहे. 1000 पैकी एकच डिफेक्टिव्ह आहे, तो शोधायचा आहे आणि तो शोधण्यामध्ये त्याला किती वेळ लागेल, हा एक त्याचा
ड्रॉबॅक. त्यामुळे पहा, बेनिफिट्स पहिला ऑन ऑफ लवकर लवकर, दुसरं स्मॉल अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ड्रॉबॅक्स पहिला, इफ वन बल्ब get off, then total all bulbs stops working. जिथला एकही बल्ब गायब तर सारे बल्ब गायब झाल्यासारखेच आहेत, जरी ते चांगले असले तरी. We will summarize disadvantages of series circuit. Disadvantages of series circuit for domestic wiring. पहिला, in series circuit, if one electrical appliance stops working due to some defect, then all other appliances also stops working. आपण पाहिलं, if one bulb gets off, then total all bulbs stops working. पहिला हा इथे असेल. नंबर 2, हे कशामुळे घडतं माहित आहे ना, हे सिरीज मध्ये असल्यामुळे इथला बल्ब खराब झाला तर इथे सर्किट ब्रेक होतं आणि सर्किट ब्रेक झाल्यामुळे करंट फ्लो होत नाही. त्यामुळे इन सिरीज सर्किट ऑल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हॅव ओनली वन स्विच. पहा, याच्यामध्ये सिरीज सर्किट मध्ये पहा, आपल्या घरामध्ये पहा, डिसएडव्हांटेजेस पहा, एकाच वेळेस आपण सर्व बल्ब चालू करू शकतो, हा आपला फायदा आहे जिथे एवढे बल्ब्स असतील तिथे. पण पहा, व्हेरॅज मीनवाईल त्याच वेळेस आपल्या घरी पहा, जर आपण सिरीज सर्किट यूज केलं तर आपल्या घरी मोजून 4 ते 5 बल्ब असतील, 2-4 फॅन असतील, त्यानंतर 4 बल्ब्स, 1 टीव्ही, 1 फ्रीज. तर पहा, एवढे स्विच तयार करणं आपल्या घरी पॉसिबल आहे. जर आपण आपल्या घरी एकाच स्विचवर सगळं चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, आपल्याला फ्रीज चालू 24 आवर्स ठेवावं लागतं, बल्ब कधी पाहिजे असतात कधी पाहिजे नसतात, गरजेनुसार आपण बल्ब चालू बंद करतो, टीव्ही गरजेनुसार चालू बंद करतो. म्हणजे आपण घरी थोडक्यात सिरीज कॉम्बिनेशन वापरू शकत नाही. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे एकच स्विच, एकदा ऑन केलं, फ्रीज चालू, टीव्ही चालू, फॅन चालू, बल्ब चालू. ज्यांची गरज आहे ते पण चालू आणि ज्यांची गरज नाही ते पण चालू. तर हे होऊ नये म्हणून आपण घरी सिरीज कॉम्बिनेशन वापरत नाही, घरी आपण पॅरलल कॉम्बिनेशन वापरतो. गरजेनुसार जे चालू करायचं आहे तेच चालू करायला भेटलं पाहिजे आणि प्रत्येकाचं स्विच घरी वेगवेगळं बनवणं शक्य आहे, पॉसिबल आहे, म्हणून आपण पॅरलल कॉम्बिनेशन वापरतो. पण सिरीज मध्ये सर्व एकाच लाईन मध्ये जोडावे लागतील, एक चालू केला की सगळं चालू, एक बंद केला की सर्व बंद. त्यामुळे काही ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन चांगली आहे, ज्या ठिकाणी फंक्शन असेल, ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण दिवाळीमध्ये पूर्ण बिल्डिंगला लाइटिंग करत असाल त्यावेळेस ते चांगलं आहे एकाच स्विच मधून चालू. कारण 1000 बल्ब असतील तर 1000 स्विच तयार करणं शक्य नाही, पण 10 पर्यंत स्विच तयार करणं पॉसिबल आहे. त्यावेळेस आपण पॅरलल कॉम्बिनेशन यूज करणार, बिकॉज गरजेनुसार चालू बंद करता येतं. ज्याची गरज आहे ते चालू, ज्याची गरज नाही ते बंद. म्हणून इन सिरीज सर्किट ऑल इलेक्ट्रिकल appliances have only one switch,
ड्यू टू विच दे कॅनॉट बी टर्न ऑन ऑफ सेपरेटली. त्यामुळे काय करू शकतो आपण, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हॅव ओनली वन स्विच, एकच स्विच असल्यामुळे जे पाहिजे ते चालू करू शकत नाही आपण. जे पाहिजे ते चालू करण्यासाठी सर्वच चालू करून ठेवावं लागेल, तेव्हा आपल्याला ते भेटेल. म्हणून सिरीज कॉम्बिनेशनचा तो एक डिसएडव्हान्टेजेस आहे, पण इथे तो ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, थर्ड, इन सिरीज सर्किट द अप्लायन्सेस डू नॉट गेट सेम व्होल्टेज. पहा, सिरीज सर्किटमध्ये पहा, इथे एक अप्लायन्सेस असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. समजा हा काहीतरी बल्ब आहे, हा फॅन आहे, हे टीव्ही आहे, हे फ्रीज आहे. तर पहा, आणि हे सप्लाय 220 व्होल्ट सप्लाय. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण पाहिलं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करत असताना पाहिलं, इथे किती व्होल्टेज असेल, 220 व्होल्ट. इथे किती असेल, 0. हा 220 इथे येईल, पण इथे काहीतरी यूज केला जाईल आणि इथे 220 नसेल. त्याच्यापेक्षा कमी इथे असेल, परत याच्यापेक्षा कमी इथे असेल, त्याच्यापेक्षा कमी इथे असेल. म्हणजे याला 220 व्होल्ट भेटलं, पण याला 220 व्होल्ट भेटलं नाही, याला 220 व्होल्ट भेटलं नाही, याला 220 व्होल्ट भेटलं नाही. पण जेवढे अप्लायन्सेस आहेत आपल्या घरी, त्या सर्वांना 220 व्होल्ट पोटेन्शियल भेटलंच पाहिजे, तेव्हाच ते व्यवस्थित काम करू शकतात. पण सिरीजमध्ये हे सर्व जोडल्यामुळे ते पोटेन्शियल यूज केलं जाईल, पोटेन्शियल ड्रॉप घडेल आणि इथे येणारं पोटेन्शियल कमी असेल आणि याला फॅनला कमी पोटेन्शियल भेटेल आणि फॅन व्यवस्थित फिरणार नाही. लाईट कमी आल्यानंतर, लाईट डीम आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, फॅन हळूहळू हळू फिरायला लागतो. ती केस घडेल. त्यामुळे आपण सिरीज सर्किटमध्ये घरात जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत ते जोडत नाहीये. इन सिरीज सर्किट द अप्लायन्सेस डू नॉट गेट द सेम व्होल्टेज 220 व्होल्ट ॲज दॅट ऑफ पॉवर सप्लाय लाईन. कारण इथे पहा, पूर्ण हे व्होल्टेज शेअर केलं जाईल, रिड्यूस होत जाईल त्यामुळे. नंतर लास्ट नंबर 4, in the series connection of electrical appliances the overall resistance of circuit increases, that we have seen. याचा रेजिस्टन्स, याचा रेजिस्टन्स, याचा रेजिस्टन्स, याचा रेजिस्टन्स सिरीज मध्ये R1, R2, R3, R4. तर सिरीज मध्ये हे काय होतं, R इक्विव्हॅलंट कसा येतो, R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 हे घडतं. रेजिस्टन्स वाढतो, रेजिस्टन्स वाढल्यामुळे या सर्वांचा रेजिस्टन्स ॲड होईल. रेजिस्टन्स वाढल्यामुळे इथून येणारा करंट कमी होईल आणि करंट कमी आल्यामुळे आपला फॅन व्यवस्थित काम करणार नाही. हे आहे याचं थोडक्यात डिसएडव्हान्टेजेस ऑफ सिरीज सर्किट फॉर डोमेस्टिक वायरिंग. समजलं नसेल तर विचारा, छोटीशी कन्सेप्ट आहे. नाउ advantages. Next, advantages of parallel circuit in domestic wiring. पॅरलल सर्किट यूज केल्यामुळे काय फायदे होतात, थोडक्यामध्ये आपण बोलणार आहोत. हे इकडे डिस्कस केलं आहे, याच्या अपोजिट इकडं आपण बोलणार. तर पहा, पहिला, इन पॅरलल सर्किट इफ वन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस स्टॉप्स वर्किंग ड्यू टू सम डिफेक्ट्स. पहा, इथे आपण काय डिस्कस केलं होतं, एक बल्ब खराब झाला तर सर्व बल्ब बंद. म्हणजे जर आपण सिरीज कनेक्शन यूज केलं तर एक फॅन खराब झाला तर सारे बल्ब आणि सारे फॅन, टीव्ही सर्व बंद राहील. त्यामुळे आपण डोमेस्टिक वायरिंग कशी करतो, बाय युजिंग पॅरलल सर्किट. कारण पहा, हा बल्ब असेल, हा फॅन असेल, हा टीव्ही असेल,
आणि हा मेन सप्लाय असेल, तर पहा हा खराब झाला तर या दोघावर काहीच परिणाम होणार नाही. सिरीजमध्ये एक खराब झाला तर बाकीच्या सर्वांवर इफेक्ट होत होता, पण याच्यामध्ये हा खराब झाला तर हा चालू आहे, हा चालू आहे. हा आहे फायदा पॅरलल सर्किट यूज करण्याचा डोमेस्टिक वायरिंगमध्ये. म्हणून आपण म्हणतो इफ वन इलेक्ट्रिकल अप्लायन्स स्टॉप्स वर्किंग, हा बंद झाला ड्यू टू सम डिफेक्ट्स, देन ऑल अदर अप्लायन्सेस कीप वर्किंग नॉर्मली. हा चालू राहील, हा चालू राहील. दिस इज मेन important or importance of using parallel circuit in domestic wiring. Next benefit of parallel circuit is each electrical appliance, पहा हा एक, हा एक, हा एक, हा फॅन, हा टीव्ही, हा ट्यूब और बल्ब. तर आपल्या घरामध्ये पहा फॅनसाठी वेगळं स्विच आहे, टीव्हीसाठी वेगळं स्विच आहे आणि ट्यूबसाठी बल्बसाठी वेगळं स्विच आहे. म्हणजे ज्याची गरज आहे तोच आपण चालू करू शकतो, ज्याची गरज नाही तो आपण बंद करू शकतो. दॅट इज each electrical appliance has its own switch due to which it can be turned on or off independently without affecting other appliances. हा बंद केला तर हा चालू राहील, हा बंद केला तर हा चालू राहील, याच्यावर काहीही इफेक्ट होणार नाही. त्यामुळे आपण पॅरलल कॉम्बिनेशन यूज करतो. नेक्स्ट झाला सेकंड. थर्ड, each electrical appliances get same voltage. सिरीज मध्ये आपण पाहिलं 220 व्होल्ट प्रत्येकाला भेटत नव्हतं. वेरियस पहा इथे बॅटरी असेल, आपण पाहिलं हा 220 व्होल्ट असेल तर इथे किती असेल व्होल्टेज 220 व्होल्ट. तर याला पण 220 व्होल्ट, याला पण 220 व्होल्ट आणि याला पण 220 व्होल्ट. या साईडला इथे 0, इथे 0, इथे 0. तर पहा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच इज सेम इन पॅरलल, हे आपण शिकलो आहोत. पोटेन्शियल डिफरन्स PD इज सेम इन पॅरलल कॉम्बिनेशन. प्रत्येकाला सेम पोटेन्शियल डिफरन्स और पोटेन्शियल भेटत राहील. त्यामुळे सर्व फॅन्स आणि सर्व जेवढ्या टीव्ही असतील तेवढ्या आणि ट्यूब, टीव्ही एकच असेल, काही ठिकाणी दोन असतील, जेवढे बल्ब असतील तेवढे आणि जेवढ्या ट्यूब असतील तेवढे, या सर्वांना 220 व्होल्ट भेटत राहील. हा एक फायदा आहे पॅरलल सर्किटचा. आणि सिरीज सर्किटमध्ये 220 व्होल्ट सर्वांना भेटत नाही, तो तिथे असेल डिसएडव्हांटेजेस, इथे असेल पॅरलल मध्ये एडव्हांटेजेस. लास्ट, in parallel connection of electrical appliances, the overall resistance of household circuit is reduced, due to which current flow from power supply is high. सर्व अपोजिट सिरीज मध्ये जे आपण डिस्कशन केलं त्याच्या अपोजिट पहा. सिरीज मध्ये काय होतं, सिरीज मध्ये रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, V इज इक्वल टू IR. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर करंट डिक्रीज होतो. आणि पॅरलल मध्ये पहा, पॅरलल मध्ये काय होतं, रेजिस्टन्स डिक्रीज होतो, V इज इक्वल टू IR. रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर करंट इन्क्रीज होतो. म्हणून इन पॅरलल सर्किट इन डोमेस्टिक वायरिंग द करंट फ्रॉम पॉवर सप्लाय इज हाय. जो सप्लाय असेल तिथून येणारा करंट कसा असतो, हाय. याच्यासोबत थिअरी नोट्स पण पाठवतो, त्या रीड करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जे आपण डिस्कस केलं आहे हे सर्वांना माहीत आहे, जस्ट वी हॅव डिस्कस.